आज माझ्या टिफिन बॉक्समध्ये जास्तीत जास्त ग्रीनरीज दिसते. चला मग भेंडी मसाला रेसिपी शेअर करते हिरवीवाली. तर ओलं खोबरं, जिरं, लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. वाटून घेतले, थोडंसं मीठ टाकून चवीनुसार. आणि ते भेंडी आहेत ना बोटा एवढ्या आकाराच्या, अगदी आतून कोवळ्या अशा घेतलेल्या आहेत. जर का मोठ्या असतील त्यांचे 2 भाग करायचे आणि मध्ये चीर द्यायची. मध्ये भेंड्या कटिंग करते, म्हणजे मध्ये चीर देऊन भेंडीसुद्धा कट करते. आणि ABC ज्यूस बनवलेला आहे तोसुद्धा मध्ये मी घेते. आणि हा ज्यूस मी आठवड्यातून 2 ते 3 वेळाच घेते. तर इथे वाटणसुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता भेंडीमध्ये व्यवस्थितपणे पूर्ण भरून घेणार आहे. आणि वाटताना थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. इथे मी भातसुद्धा बॉईल करायला ठेवलेला आहे, कारण की पालक राईस बनवायचं आहे. मधल्या गॅसवरती पालक बॉईल करायला ठेवलेला आहे, 1 मिरची आणि लसूण टाकून. आणि आता ह्या पॅनवरती मी शॅलो फ्राय करणार आहे भेंडी. 2 ते 3 मिनटानंतर त्यांना फ्लिप करून घेणार. आणि साईड बाय आता मला नाश्त्याची तयारी करायची आहे, म्हणजेच डोसा करून घेते मी, पेपर डोसा. एकाच वेळी मी पॅनवरती सर्व भेंडी टाकून घेतलेली आहेत, त्यामुळे तिला फ्लिप करून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि भेंडी तयार झालेली आहेत. मध्येच ब्रेक घेतला पुन्हा आणि नाश्ता करून घेतला, कारण की हा कंपल्सरी. मला माहिती आहे पुढे ना वेळ भेटणारच नाही. पालक राईससुद्धा मी बनवून घेतलेला आहे. इथे भेंडी तयार झालेली आहेत. भेंडी मसाला, जिरा, आलू, अँग्री पोटॅटो मसाला, बटाटा काही म्हणू शकतो ते बनवलेले. एकदम छोटे छोटे बटाटे असतात ना त्याचा. तर पावभाजीचं प्रिपरेशन केलेलं आहे. पावभाजी ॲक्च्युली मला सकाळीच बनवायची होती, पण वेळ भेटला नाही अजिबात. त्यामुळे मी भाज्या फक्त बॉईल करून ठेवलेल्या आहेत. आणि आजचा इथे माझा टिफिन रेडी झालेला आहे. पालक राईस बनवलेला आहे, सोबत दही दिलेलं आहे, भेंडी मसाला ग्रीनवाला, जिरा, आलू, चपाती आहेत आणि फ्रूट आहे. सर्व आवरून मी निघाले. माझ्या कधी असंही होतं की मनात ठरवलेल्या गोष्टी नाही होत. जसं की सकाळीच मला पावभाजी बनवायची होती, पण ती नाही झाली. आता चला तुमच्यासोबत पूर्ण दिवसाचं म्हणजे रुटीन शेअर करते. संध्याकाळी 7च्या आसपास मी ऑफिसमधून निघालेली आहे. आणि तेच रेग्युलर रुटीन असतं. 1.25 तास, 1 तास, पाऊण तास असा ट्रेनमध्येच घालवायचा असतो. आणि मग घरी गेल्यानंतर फ्रीजमध्ये पॅक करून ठेवलेली भाजी बॉईल केलेली ती पहिली काढली. आणि कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची पेस्ट वगैरे सकाळीच करून ठेवली होती. कांदा संध्याकाळी कटिंग केला. आणि मग पावभाजीला जसंच मी रेग्युलरप्रमाणे फोडणी देते तशीच फोडणी दिलेली आहे, सिम्पल. पण अशी ना कधी घाईमध्ये बनवलेल्या गोष्टीसुद्धा छान बनतात. जसे की आजची पावभाजी एकदम टेस्टी झाली होती, थोडी स्पायसी झाली होती. तुम्हाला कलरवरून दिसत असेल आणि एकदम टेम्पटिंग दिसते. तर आमच्याकडे पावभाजी काही असो, पाणीपुरी वगैरे असो, थोडासा ना पोटाला भात पाहिजे. तर थोडा फ्राईड राईस बनवून घेतलेला आहे. आणि असं काहीसं संध्याकाळचं जेवणाचं ताट आहे. चला